नमस्कार. परभणी तसा संतांचा जिल्हा. आषाढी कार्तिकी ह्या वाऱ्यांना सर्वात जास्त जर कुठली लोक जात असतील तर महाराष्ट्रातनं ह्या आमच्या परभणी जिल्ह्यातनं जातात. परंतु परभणी जिल्हा जसा सद्गुणांसाठी प्रसिद्ध, त्याच पद्धतीनं 1970-72च्या दरम्यान एक अमानुष घटना, खरं पाहिलं तर अमानुष हा शब्द देखील फिका पडावा अशी ती घटना होती. ती परभणी जिल्ह्यातल्या मानवत येथील हत्याकांडाची. उभा महाराष्ट्र नव्हे देश हादरून सोडणारं ते मोठं हत्याकांड होतं. म्हणजे अमानुष ब्रुटल किलिंग्स, निर्दयता याचा कळस म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एवढं विचित्र अशा पद्धतीचं विक्षिप्त असं हत्याकांड ते होतं. उभा महाराष्ट्र त्या घटनेने हादरून गेला होता. हा विषय नवीन पिढीला समजावा, महाराष्ट्राच्या नकाशावरती मानवत कशा पद्धतीने कुप्रसिद्धीला आलं होतं. आज सुदैवानं मानवत हे पॉझिटिव्ह गोष्टीसाठी उभा महाराष्ट्र त्या मानवतला ओळखतो. परंतु 1972च्या दरम्यान नेमकं काय घडलं होतं, काय आहे हे मानवत हत्याकांड? मुंबईच्या बाहेर पहिल्यांदा CID का बरं गेली? काय त्या घटनेचं गांभीर्य होतं आणि काय तो खटला होता आणि काय ती नेमकी केस होती, हे मी आपल्याला ह्या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, मानवत हे मराठवाड्यातल्या परभणी जिल्ह्यातलं एक गाव, मोठं गाव. तत्कालीन ते गाव होतं, आत्ता तालुक्याच्या नावारूपास ते समोर आलेलं आहे. तत्कालीन पाथरी तालुक्यामधलं एक गाव होतं. त्या गावामध्ये गुण्यागोविंदानं नांदणारी लोक होते. 1972च्या दरम्यान मानवत शहरामध्ये नाबालिग मुलींचे मृतदेह आढळून यायला लागले. कोवळ्या मुली, तुमच्या आमच्या छोट्या छोट्या मुली, 13-14 वर्षाच्या, 10 वर्षाच्या, 8 वर्षाच्या, देहाची विटंबना झालेल्या अवस्थेमध्ये त्यांचं मृतदेह सापडायला लागलं. 1, 2, 3, 4, 5, 6 अशा 10 ते 11 मुलींचे मृतदेह आढळले. उभा महाराष्ट्र हादरून गेला. काय होतंय नेमकं, कशामुळं होतंय, कोण मारतंय, हे काही कळायला भाग नव्हता. कुठला धागा दोराही हाताला लागत नव्हता. मग झालं असं की पापाचा घडा भरल्याच्या नंतर परमेश्वरालाही ते सहन होत नाही असं म्हणता येईल. त्या गोष्टीची उकल, त्या गोष्टीचा छडा हळूहळू लागायला लागला. तर आता जास्त वेळ न दवडता मी नेमकं ते हत्याकांड काय होतं हे मी तुम्हाला सांगतो. मानवत शहरामधील उत्तमराव नावाचा एक व्यक्ती, जो की प्रतिष्ठित लोकल बोर्डाचा व्हाईस चेअरमन, पैसा, प्रतिष्ठा, मान, मरातब ह्या गोष्टी ज्याच्या घरी पाणी भरायच्या, असा नामवंत व्यक्ती म्हणजे उत्तमराव. हा उत्तमराव म्हणजे शौकीन माणूस, बाई, बाटली इत्यादी तत्सम विलासी गोष्टीचा शौक बाळगणारा व्यक्ती म्हणजे हा उत्तमराव. आणि मानवत शहराच्या पासनं जवळच एक पारधी वस्ती होती. त्या पारधी वस्तीमध्ये दारू काढण्याचं काम ती लोक करायची. त्याच वस्तीवरती एक रुक्मिणीबाई नावाची स्त्री होती, जी सुंदर होती, दिसायला देखणी होती. आणि बाईल वेड्या उत्तमरावांची नजर त्या रुक्मिणीबाईवरती पडली आणि नंतर रिलेशनशिप्स, आजच्या काळामध्ये आपण त्याला रिलेशनशिप म्हणूया, त्यांनी उत्तमरावांनी त्या पारध्याच्या स्त्रीला ठेवलं. ठेवल्याच्या नंतर तिचं म्हणणं आलं की बाबा मला तुमच्या घरी यायचं नाही आहे, मला जर ठेवायचं असेल तर मला सेपरेट घर द्या. तिच्या प्रेमात आकांत बुडालेल्या उत्तमरावांनी तिला सेपरेट एका मारवाड्याचं घर
नवीन खरेदी करून तिला ते राहायला दिलं. आणि पर्यायाने हे दिवस काही दिवस गेल्याच्या नंतर तिला त्या व्यवसाय परत करावासा वाटला, कारण ती दिवसभर त्या घरामध्ये बसून तिला कंटाळवाणी व्हायला लागलं, रटाळ जीवन तिला वाटायला लागलं. मग तिने उत्तमरावांना बोलून दाखवलं की बाबा मला आता माझा जुना व्यवसाय सुरू करू द्या, मी इथं दारूची विक्री इथं करते. त्यावेळेला गुत्ते होती. आता हे वाईन शॉप्स वगैरे, एक्साईजचे परमिटेड बिअर बार्स हे त्या काळात नव्हते. त्या काळाला हातभट्टी भेटायची आणि त्याचे गुत्ते सुटलेले असायचे. मग तिनं तो व्यवसाय त्या ठिकाणी सुरू केला. त्या नवीन तिला जे उत्तमरावांनी घर बांधून दिलं होतं त्या ठिकाणी सुरू केलं व्यवस्थित. तिला उत्तमरावचे लोकल बोर्डाचे व्हाईस चेअरमन असल्यामुळे वरदहस्त होता. पोलिसांचा ससेमिरा नाही, हप्ता देण्याची काही गरज नाही. तुफान तो धंदा चालायला लागला. प्रचंड पैसा तिच्याकडे यायला लागला. आणि मग तिला कुठेतरी वाटायला लागलं आता मला एखादं मूल हवावं, मला एखादा मुलगा व्हावा. मग मुलगा व्हावा ह्या हेतूनं तिने उत्तमरावाशी गळ घातली की मला तुमच्या मुलाची आई व्हायचं. मग प्रयत्न करूनही तिला मूल होत नव्हतं. उत्तमरावांना त्यांच्या पहिल्या बायकोपासनं, म्हणजे जी की लिगली त्यांची बायको होती, त्यांना एक मुलगा होता. मग ह्या रुक्मिणीबाई नावाच्या पारधी समाजाच्या महिलेला असं कुठेतरी जलसी फील व्हायला लागली की उत्तमराव माझ्या मेल्याच्या नंतर माझी प्रॉपर्टी सगळी उत्तमरावचीच मुलं खातील, मग मला माझं मुलगा पाहिजे. ती देवदेव करायला लागली. तांत्रिक, मांत्रिक, वैद, भोंदू बाबा वगैरे वगैरे ह्या गोष्टी अंधश्रद्धेच्या मागे लागायला लागली. आणि मानवत हे शहर 16व्या शतकापासूनच व्यापार उद्यमाचं शहर होतं. निजामाच्या आक्रमणानंतर तत्कालीन व्यापारी जे काही श्रीमंत लोक होते ते काय करायचे, आक्रमण होणार म्हणलं की ते सोनं, नाणं, दागिने इत्यादी तत्समोस्ती जमिनीमध्ये पुरून फरार व्हायचे आणि जगले वाचले तर वापस यायचे आणि जिथे ते पुरलेले ते काढून घ्यायचे. पण काही वेळेला काय व्हायचं, ते ज्या वेळेला जायचे दागदागिने इत्यादी तत्सम मौल्यवान वस्तू पुरून, परंतु ते दुर्दैवाने वापस यायचे नाही. मग ते तसेच राहायचे दागदागिने. मग ह्या गोष्टीचा सुगावा त्या लोकांना लागायचा. कुठल्या लोकांना, हे भोंदू बाबा वगैरे किंवा तत्कालीन त्या शहरामध्ये राहणारे, की बाबा हे गुप्तधन जर शोधायचं असेल तर आपल्याला भोंदू बाबा, वैद, तांत्रिक मांत्रिकाला शोधावं लागेल. म्हणून हा त्यांचा बाजार त्या ठिकाणी तुफान चालायचा मानवतमध्ये. का तर ते गुप्तधन तिथं मिळायचं म्हणून. मग हे बाबा, तांत्रिक, मांत्रिक त्या ठिकाणी तळ ठोकूनच असायचे. मग याचाच लोभ उत्तमरावांना देखील होता की मला देखील कुठंतरी मोठं घबाड सापडावं, गुप्तधन सापडावं. म्हणून ते तांत्रिक मांत्रिक लिटल बिट विश्वास त्यांचा होता. आता लक्षात घ्या, उत्तमराव आणि रुक्मिणी हे कसे तांत्रिकाकडे ओढले गेले. उत्तमरावांना गुप्तधन हवं होतं आणि रुक्मिणीला मूल हवं होतं. म्हणजे अंधश्रद्धेतून बाबा जो काही उपाय सांगेल तो जर मी फॉलो केला तर मला मूल होईल, माझ्या वंशाला दिवा होईल आणि माझी ही जी प्रॉपर्टी आहे ती त्याला मी देऊन ह्या जगाचा निरोप घेऊ शकेल. हा तिचा हेतू होता. ते झालं असं. एक तांत्रिक बाबा भेटला. तांत्रिक बाबा भेटल्याच्या नंतर रुक्मिणीबाईला म्हणाला की तू ज्या वाड्यामध्ये राहते त्या वाड्यामध्ये एक मोठं पिंपळाचं झाड आहे आणि तिथं मुंजा आहे. मुंजा म्हणजे एक देवाचा प्रकार म्हणता येईल. ब्राह्मणाचा मुलगा म्हणजे मुंजा, ज्याचं की लग्न न होता तो ह्या जगातून मेलेला थोडक्यात, आणि त्याची आत्मा इतरत्र भटकणारी म्हणजे त्याचं भूत. आणि मुंजाला आवडतात मुली, त्याचं लग्न झालं नव्हतं म्हणून. अशी आख्यायिका, दंतकथा, धांदात खोटी गोष्ट त्या भोंदूबाबानं रुक्मिणीला सांगितली की तुला जर मूल हवं असेल तर तुला त्या मुंजाची शांती करावी लागेल. तुला 5 नाबालिक मुलींचा नरबळी त्या मुंजाला द्यावा लागेल. त्या रक्तानं त्या मुंजाचा अभिषेक घालावा लागेल. म्हणजे बघा किती रेटिक्युलस.
किती चीड आणणारी गोष्ट आहे. म्हणजे आपण जे म्हणतो ना, दाभोळकर का मेले, दाभोळकर का जगायला हवे होते, ते हे मानवत हत्याकांडाकडे पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल. मेंदूच्या मुंग्या होतील इतका चीड येण्यासारखी घटना आहे ती. काय सांगतो तो तांत्रिक बुवा, तुला जर मुलगा हवा असेल तर तुला त्या मुलीच्या, नाबालिक मुलीच्या गुप्तांगाचं रक्त, म्हणजे गुप्तांग चिरायचं आणि त्याचं रक्त, त्या रक्तानं त्याचा अभिषेक करायचा त्या मुंजाचा, आणि मग तो तुला प्रसन्न होईल आणि तुला मूल देईल. यासाठी दाभोळकर लढत होते. हे त्यांचं भांडण होतं, लक्षात घ्या. मग झालं तसंच. रुक्मिणीने ही गोष्ट तिच्या ठेवलेल्या नवऱ्याकडे सांगितली, अर्थातच उत्तमरावांकडे, की बाबा मला मुलगा पाहिजे. प्लस त्याला आमिष घातलं. तिला माहिती होतं की हा गुप्तधनाचा वेडा आहे, गुप्तधनाची हाव याला आहे. तुम्हाला जर गुप्तधन हवा असेल तर तुम्हाला नरबळी द्यावा लागेल. प्लस तुमचाही हेतू साध्य होईल, माझाही हेतू साध्य होईल, मलाही मूल होईल आणि तुम्हालाही गुप्तधनसाठी सापडेल. गुप्तधनाच्या हव्यासापोटी उत्तमराव तयार झाला. रुक्मिणीने त्याला तयार केलं. उत्तमरावाचे 2 गडी, शंकर साळवे, FIR कॉपीमध्ये नाव आहे त्यांचं, शंकर साळवे आणि आय थिंक सोपान साळवे. शंकर साळवे अँड सोपान साळवे, ह्या 2 गड्यांना उत्तमरावांनी आदेश दिला की असं असं नाबालिक मुलगी आणायची, तिचा नरदेह आपल्याला द्यायचा, त्यातून आपल्याला गुप्तधन मिळवायचे आणि त्यातला वाटा मीही तुम्हालाही काही थोडा बहुत देईल. झालं. ते गडी तयार झाले. त्या दगडाच्या देवाला देवीचा अवतार हो, कवळ्या मुली. बोलू शकत नाही. त्यांचं रक्त व्हायचं, मग तो खुश होणार मुंजा आणि मग तुम्हाला गुप्तधन सापडेल, ही मागणी. मग झालं काय, ठरल्याप्रमाणे यांनी त्या मुलीचा, आदिवासी मुलगी होती ती कुठली तरी, अशीच फिरणारी नाबालिक, तिला उचललं, तिच्या गुप्तांगाची विटंबना केली, रक्त काढलं आणि त्या मुंजाला अभिषेक घातला रक्ताचा आणि ते मृतदेह फेकून दिला. पहिला मृतदेह सापडल्यानंतर मानवत हादरलं. पहिला बळी देऊनही कुठलाही रिझल्ट भेटला नाही, कुठलंही काही झालं नाही म्हणून परत त्या तांत्रिकाला त्या रुक्मिणीबाई नावाच्या पारधी समाजाच्या महिलेने गाठलं. मग त्या मांत्रिकाने डबल त्याला सांगितलं की बाबा तुला किमान 5 बळी द्यावे लागतील. गोर गरीब, रस्त्यावर फिरणाऱ्या, कचरा जमा करणाऱ्या, शेण जमा करणाऱ्या, अशा सोशो इकॉनॉमिक स्टेटस काय म्हणता येईल त्याला, उपेक्षित समाजातल्या महिला, मुली आणायच्या, त्यांचं मुंडकं कापायचं, त्यांच्यावर विटंबना करायची, त्या मुंजाला त्यांच्या रक्ताने अभिषेक करायचा. दगड कुठं पावतो का हो? किती अमानुषता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 हत्या झाल्या. 11. उभा महाराष्ट्र हादरून गेला. गृहमंत्र्यांनी त्या ठिकाणी तळ ठोकला, पोलिसांनी तळ ठोकला. मुंबईच्या बाहेर महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा जर केव्हा CID गेली असेल तर ती मानवतला आली होती. एवढं मोठं कल्पना करा. हट्टे कट्टे पैलवान लोक 6च्या नंतर बाहेर फिरायचे नाही. ही दहशत होती. लहान लेकरं तर कोणी घराच्या बाहेर सोडायचेच नाही, तो भाग वेगळा. हट्टेकट्टे तुमच्या आमच्यासारखे पैलवान कॅटेगरीचे ते देखील बाहेर जायचे नाही. एवढी दहशत त्या हत्याकांडामध्ये होती. लिमिट सांगतो, लिमिट. एवढं होऊनही मुलगा होत नाही म्हणून त्या पारध्याच्या समाजाच्या बाईने असं सांगितलं की, त्या गड्यांना असं सांगितलं की आता गर्भवती स्त्री आणा, तिचं पोट फाडायचं आणि तिच्या पोटातलं बाळ मुंजाला अर्पण करायचं, मग तो खुश होणार. छत्रपतींचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र,
काय कल्पना करा, गर्भवती स्त्रीला आणलं, तिचं पोट फाडलं, तिच्या पोटातलं बाळ त्या दगडाला वाहिलं. पावतो का हो? दगड कुठं पावतो का? तुकाराम महाराज वैकुंठाला गेले राजे हो सांगून, नवसानं मुलं होत असतात का म्हणून. ज्ञानेश्वर महाराज सांगून गेले. वारकरी संप्रदायाची थोर परंपरा असलेल्या महाराष्ट्रामध्ये गर्भवती स्त्रीचं पोट फाडलं आणि तिचा मृतदेह, तिचं पोटातलं बाळ त्या मुंजाला, त्या रक्ताने अभिषेक केला. मुंडकं वाहिलं मुंजाला. परमेश्वराला हे सहन झालं नाही. दबक्या आवाजामध्ये चर्चा असायची की गुप्तधनासाठी पारधी लोकच हे करत आहेत. त्याचा छडा लागत 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 पोलिसांनी चौकशी केली. हे उत्तमराव, त्याचे 2 गढी, त्याची ठेवलेली ती रुक्मिणी आणि त्या रुक्मिणीची एक बहीण, नाव आठवत नाही आहे मला, ह्यांच्या भोवतीच ह्या गोष्टी फिरत होत्या. म्हणजे उत्तमरावांना ताब्यात घेतल्यावर त्याच्या बोलण्यामध्ये भिन्नता येत होती. रुक्मिणीबाईच्या ह्याच्यामध्ये तर त्याचा प्रश्नच नाही. ती तर आक्रमकपणे खंडन करायची या गोष्टीची. आणि ते 2 गडी म्हणजे एकूणच ते उत्तमराव पॉवरफुल माणूस असल्यामुळे पॉलिटिकली हे दाबण्याचा प्रयत्न केला गेला सुरुवातीच्या. पण ज्या वेळेला महाराष्ट्र हादरला, CID आली, त्याचा छडा लागत 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 हे प्रकरण नरबळीचं आहे आणि त्यातूनच ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. ह्या निष्पन्नापर्यंत पोलीस गेले आणि त्या गोष्टीचा छडा लागला. 11 काय म्हणता येईल त्याला, 11 निरपराध मुलींचं हत्याकांड म्हणून महाराष्ट्राची मान शर्मेने खाली जाईल अशी ही घटना होती. खटला चालला. न्यायाधीश चंद्रचूड हे त्या खटल्याचे प्रमुख होते. त्यांच्या बेंचवरती हा खटला चालला गेला. त्यानंतर वकील म्हणून BJ कोळसे पाटील हे त्या खटल्यामध्ये नावारूपाला आले. त्यामध्ये बघा ना किती दुर्दैव, प्रत्यक्ष सहभाग नसल्याच्या कारणाने करते करवी ते उत्तमराव आणि ती रुक्मिणी हे दोघंही फासावर गेले नाहीत. त्यांचा प्रत्यक्ष इन्व्हॉल्वमेंट त्या ह्याच्यामध्ये आढळली नाही, सिद्ध झाली नाही, म्हणून त्यांना जन्मठेप झाली. राहिला प्रश्न शंकर साळवे हा माफीचा साक्षीदार झाला, त्याला जन्मठेप झाली. आणि त्याचा दुसरा गडी सोपान साळवे याला फाशी झाली. एकूण 18 आरोपी यामध्ये सहभागी होते. अशा पद्धतीनं हे गाजलेलं हत्याकांड होतं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये. हे तुम्हाला कळावं म्हणून मी हाचा व्हिडिओ केला. मित्रांनो, श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी, हाच हेतू दाभोळकरांचा होता. दाभोळकर का हवे आहेत याचं उत्तर मानवत हत्याकांड. जय हिंद, जय महाराष्ट्र.